नमस्कार, मी जय राऊत बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। मृतक सोनाली कोडापे यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या, अखिल भारतीय विकास परिषदची मागणी। हत्या निषेधार्थ महिला पुरुषाचा अमुक मोर्चा। वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड तालुक्यातील स्थानिक खेरडा जिरापूर येथील मृतक सोनाली कोडापे यांच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, याबाबतचे निवेदन माननीय विशेष पोलीस निरीक्षक कारंजा लाड यांना अखिल भारतीय विकास परिषदच्या वतीने आज दिनांक 7/1/2025 रोजी सादर करण्यात आले। सविस्तर वृत्त असे की वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येणारे ग्राम खेरडा जिरापुरे या गावातील सोनाली कोडापे वय वर्ष 34 आदिवासी महिला दिनांक 3/1/2025 ला सकाळी बकऱ्या चारण्याकरिता जंगलात गेली असता दुपारी तिच्या रक्ताच्या थारोळ्यात संशयास्पद मृतदेह आढळला असून तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय येत असून महिलेने अत्याचाराचा प्रतिकार केल्याने कोयत्याने तिच्यावर अनेक वार केल्याचे दिसून येत आहे। सदर महिलेला 2 चिमुकली मुले असून घडलेली घटना अतिशय निंदनीय आहे। अखिल भारतीय विकास परिषद सदर घटनेचा निषेध नोंदवित आहे। सदर चौकशी करून अजून काही आरोपी आहे का याचा शोध घ्यावा, या प्रकरणात दोषी आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी असे या ठिकाणी निवेदन देण्यात आलेले आहे। ग्रामप्रभात 24 न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास कुटे। मौजा खेरडा जिरापुरे कारंजा येथे माननीय सोनूताई कोडापे यांचा हत्याकांड झालेला आहे। त्या हत्याकांडाबद्दल सर्व चौकशी करून व त्या बाईला न्याय द्यावा व नराधमाला फाशी द्यावी हेच माझी इच्छा आहे। सर्वांची इच्छा काय? त्या लेडीजला बकऱ्या चारायला गेली, दोघांनी हत्या केली तिच्यावर। कशी काय केली म्हणजे त्याच्या गेल्याच्या उद्देशानं काही त्या पोरीनं काही करू दिलं नाही म्हणून तिला कापून टाकलं। पूर्ण रूपांतर करून सांगा म्हणजे काय झालं त्या बाईसोबत बलात्कार करायची, हत्या केली, त्यानं बलात्कार करायची प्रयत्न केले, प्रसंग होऊ दिला नाही त्या बाईनं म्हणून तिला मारून टाकले। 12 वाजताच्या हे गुन्हेगार लोक कुठं होते ना काय होते, तिला एकटीला पाहिलं बकऱ्याकडे जाताना आणि तिला छेड छटाव केलं म्हणजे तिची वाली इज्जत घेण्याचे प्रयत्न केले। ते तिनं असं म्हटलं काही इज्जत घेऊ नाही दिली, मग तिच्यावर त्याने वार करणं चालू केले तर जाग्यावरच खतम करून टाकलं तिला। आता काय मागणी आहे तुमची? जो गुन्हेगार आहे त्याला फाशी दिली पाहिजे। आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका।